घरकुल मनी रंगले, धाव किती मृग जळे, पाप पुण्य जणू एकच प्याले, पाप पुण्य जणू एकच प्याले, माणुसकीचे रीते सोहळे, माणुसकीचे रीते सोहळे, क्षितिजावरती जाईवे सही, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवही. समाजसेवा सोड. सोडेन ना. तुम्ही म्हणत असाल तर समाजसेवा सोडेन, पण तुम्ही स्वतःहून सांगा ना. माझ्या वागण्या बोलण्यातनं तसं काही जाणवलं का तुम्हाला? नाही नाही, तुम्हाला डिवचायचं म्हणून नाही विचारते मी, पण मी कुठे चुकते ते जाणून घ्यायचंय मला. हो चिंतामणी, हा, आता तुम्ही कुठल्या गहन विचारात आहात? लबाड आता तुम्ही काय झालं? माझ्या समोर गप्प बसता, पण मी बाहेर गेले की अगं काय आहे ना ते, कळताय हो मला. काळजी तर मला सुद्धा वाटते. प्रभाकरच्या मनात ना असं असं काहीतरी खतखततंय. काय आहे ते कळायला पाहिजे. एवढी मोठी झाली पण अकला काही वाटल्या नाहीत. काय होणार आहे परमेश्वरच सांग. तुला हसायला काय झालं? काय ही तुझी अवस्था श्री? यालाही तूच जबाबदार आहे. मी? अरे वा, आरोप करून मोकळा झालास. आरोप? मग मी कधी म्हणाले की मी तुझ्यावर प्रेम करते? मी कधी कसले इशारे केले का? नाही ना. मग मी जबाबदार कशी? मी माझ्या मनातलं कधीही लपवलं नाही आणि माझ्या मनातलं सगळं जाणून तू मला विरोधही केला नाहीस. त्या ओमवर प्रेम आहे ना तुझं, पण तेही तू कधी बोलून दाखवलं नाहीस. श्री, मी तुझ्या घरी येऊन तुला भेटून गेले आणि तेव्हाही बोलणं अर्धवट टाकून निघालीस तू. मग तुला काय वाटतं मी तुला रिस्पॉन्स द्यावा? तो तू आता इथे येऊन दिलासच आहेस का? का आलीस तू? सांग ना, का आलीस? माझा एकांत तोडायला ना? माझ्या मनातलं जाणून घ्यायला ना? बोल ना. आता तू सगळं जाणतोसच तर मी काय बोलणार? अगं मग मला विरोध तरी कर. मी तुझ्याकडे खेचला जातोय. श्री, माझ्यात एवढी ताकद कुठे की
मी तुला अडवू शकेन? सर येतील ना? तू घाबरलास ना? तू परत आर यू ओके? हा जुलियाना, सर काय होतंय तुम्हाला? तुम्ही ठीक आहात ना? तू अजून ऑफिसमध्ये काय करतेस? तुम्ही थांबलेलात म्हणून मी पण. अगं ऑलरेडी खूप उशीर झालाय. तू निघ. ओके सर, नक्की जाऊ ना मी? जातो. सर मी नक्की जाऊ ना? हो अगं नक्की जा, खूप उशीर झालाय. ओके. मीही आता निघतोच आहे. मी तुला ड्रॉप करू का? हो चालेल ना. हा. नाही नको, मी अजून थोडा वेळ थांबणार आहे ऑफिसमध्ये. तू निघ. ओके. सर तुम्ही माझा हात धरलेलात ना? हा ओ आय एम व्हेरी सॉरी. इट्स ओके. पण हे सरांना नाही सांगायचंय ना? हा अगं नाही, वेडी आहेस का? वेडी माहित नाही, म्हणजे तुम्ही माझा हात पकडलेला हे मला आवडलं नाहीये असं नाहीये, उलट मला ते आवडलं. आज पहिल्यांदाच कुणीतरी मला. जुलियाना तुला उशीर होतोय ना? हो निघते मी. हा. येते.
काकू काहीतरी खाऊन घ्या. नकोय मला. काल रात्री जेवला नाहीत, दुपारीही जेवायला नव्हता आणि आताही नकोय. असं करून कसं चालेल काकू? नको म्हटल्यानं कळत नाही का तुला? की तुलाही सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला हवी आहेत. का तुझ्याही मनात शंका आहे माझ्याविषयी? कामिनी, कोणता भाग मागे लागलाय तुझ्या? आऊ बरं झालं तुम्ही आलात. काकूंचं ना काहीतरी बिनसलंय. आलंय लक्षात. तुझा मी बघते. ठीक आहे, काही हवं असेल तर आवाज द्या. कशा आहात? ठणठणीत. म्हणजे मी अगदी वेळेत जेवते, वेळेत झोपते, वेळेत उठते, म्हणून तरी अशी आहे. तुझं काय? तिला आधी जेव दे. हो बरोबर आहे. जेव जेव, मग प्रश्नोत्तराचा तास. प्रश्नोत्तराचा तास म्हणजे? ती जेवून तर घे. आणखीन काय वाढू? नकोय. झालं नक्की? पोट भरलंय माझं. रेवती, आले. काय ग? तू काय भिंतीला कान लावूनच उभी होतीस का? घालगस भवानी कुठली, सांगायच्या आधीच काम पूर्ण करते. झोप आली असेल ना? अहो बघा थकली आहे ती. झोपू दे तिला. जा झोप जा. आणि मग माझ्याशी कधी बोलणार? मला सांग कामिनी, आपण शेवटचं कधी बोललो होतो? काल दुपारी बोलला. म्हणजे आपण बाहेर फिरून आलो ना तेव्हा. म्हणजे ही जेव्हा आठवलं. ती लिस्टच तयार ठेवा. चळतात बरं का, चळतात. माझं माझ्या सुनांशी खूप चांगलं पटतं ना, डोळ्यात खुपतं तुमच्या. मर्मबंधातले ठेवही. ते नाही खुपत. हे मोतीबिंदू खुपतो. हो का? मग ऑपरेशन करून काढून घ्या. बाईला विनोद सुद्धा कळत नाही. तुम्हाला सुद्धा मी केलेला विनोद कळला नाही की नाही? मग तसंच. तुला विनोद करता येतात? आता तुमचं हसून झालं असेल तर मी जरा बोलू का प्लीज? मी बाहेरच जातो. अप्पा बसा. नाही नको, मी जातो. गुरुजी बसा. माझे पाय दुखायला लागले तो. बसा. असं आहे का? मग बसतो. नशीब ऐकलं. बरं कामिनी, काम कसं झालं? ठीक झालं. किती सभासद उपस्थित होते ग? फार नव्हते, होते 5-6. बाकीचे पळून गेले का काय? तसं नाही येऊ. आज ना नवीन मेंबर्सना काम कसं करायचं त्याचं प्रात्यक्षिक द्यायचं होतं. पण त्या एरियाचं नाव ऐकून बहुतेक घाबरले बरेच जण. आणि तू अति उत्साही, सगळं एकटीने सांभाळलं असणार. नाही, सुहास होता ना बरोबर. रामायणातला तो हनुमान तसा तुझा हा सुहास. अगदी शेपटीसारखा पाठीमागे असतो तुझ्या. खूप काळजी घेतो तो आऊ माझी. म्हणजे काम अर्धवट सोडायला लागलं नाही हे जास्त महत्वाचं, हो की नाही? प्रभाकरशी बोलणं झालं? हो, बिझनेस करतायत असं कळलं. सांभाळून कर म्हणावं.
म्हणजे पार्टनरशिप मध्ये करतोय ना, काळजी वाटते का त्याची? कमल, मी काही प्रॉब्लेम यायच्या आधीच बोलून घेतो. आणि हे बघ, तुमचं काय बोलणं होत आहे हे न विसरता खास माझ्यासाठी वेळ काढून मला सांग. उगाच असं विचारायला लावू नकोस ग. नाही. त्याची यादीच बनवून ठेवली असशील नाही का तू? कसली? आचारसंहितेची. ती लिहून आणून हिच्या हातातच दे ना. पाहिलंच कसे टोमणे मारतायत ते? तुम्ही पण ना गुरुजी. चला झोपायला चला. मी जरा बागेत जाऊन येतो. अरे हो, आज मुखशुद्धी झाली नाही का? कसली मुखशुद्धी? आज दिवसभरात एकही कविता केली नाही. म्हणजे अशा प्रसव वेदना अशा असह्य होत असतील तुम्हाला. बघ कामी, आता टोमणे कोण मारते ते बघ. मी कुठे टोमणे मारतीये? बा, मी झोपायला जाऊ? नको. काही बोलायचंय? हो म्हणजे मला नाही, यांना तुझ्याशी काहीतरी बोलायचंय नक्की. काय? काय ते त्यांनाच ठाऊक. पण नक्की ना गुरुजींच्या मनात तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. आणि फक्त माझ्या समोर त्यांना बोलायचं नाहीये. नाही येऊ, असं काही नसणार. मी माझ्या नवऱ्याला खूप चांगलं ओळखते. अगं आता तुझ्या इथे आम्ही यायला निघालो ना, तर मला म्हणाले की तू झोप, मी बोललोय तिच्याशी. आणि आता इथे आलो ना तर आपली माझीच रेकॉर्ड चालू झाली. गुरुजी एकदम गप्प. त्याच्यावरून मला असं वाटतंय नक्की त्यांना काहीतरी बोलायचंय. मला नाही वाटत आऊ, खरंच असं काही नसणार. बेट लावतेस? म्हणजे आता मी आज जाते हा. ते लगेच इथे येतील तुझ्याशी बोलायला. खरं म्हणजे ना, आपलं बोलणं कदाचित चोरून ऐकत असतील ते. मी जाते. आणि हे बघ, ते काय बोलले ना ते नंतर मला सांग. नंतर तुम्हाला सांगायचं? उगाच चोरून ऐकायला लावू नकोस हा. जाते मी. हाय ग देवा परमेश्वरा. या आऊंचं पण ना उगाच काहीतरी. पा काय झालं? हा, आता कमल जाताना तुला सांगून गेली असेल ना, हे काय बाहेर जाणार नाहीयेत, परत येतात बघ. आता हे कसं कळलं तुम्हाला? आणि हेही बजावून गेली असेल तुला की ते जे जे काही बोलतील ते मला सगळं कळलं पाहिजे. पाहू किती एकमेकात मिसळला आहात तुम्ही. अगं पोरी, महिन्याभरात लोणचं मुरायला लागतं. हाफ सेंचुरी मारलेला आमचा संसार नात्याला मुरायला लावणार नाही का? पण ही केमिस्ट्री सगळ्याच संसारांना लागू पडत. मर्मबंधातली ठेवही काही लोणची नीट मुरतच नाही. म्हणजे इकडून तिकडून हाताळायला कुठंतरी चुकलेलं असतं, मग बुरशी लागते त्या लोणच्याला. घास गिळायचा म्हटलं तरी गिळवत नाही, आणि बळजबरीने तो गिळलाच तर मग ठसका लागतो आणि सगळंच बाहेर पडतं. आपला जीव मग नाकातोंडाशी येतो. अप्पा, नाही, तू तशी समजूतदार आहेस, म्हणजे कुठलाही निर्णय घाई गडबडीने तू घेणार नाहीस. पण प्रभाकर तसा नाहीये ना. 20 वर्ष मिलिटरीत होता. फायरिंगच मुरलंय त्याच्या अंगात. ते काही बोलले का तुम्हाला? नाही नाही, बोलला काहीच नाही. स्वतःच्या मनातलं समोर येणार नाही याची काळजी आजकाल प्रत्येक जणच घ्यायला लागलाय.
म्हणून म्हटलं. आप्पा तुम्ही काळजी नका करू. नाही, मी काळजी करत नाहीये. तू आहेस म्हटलं, मला प्रभाकरची अजिबात काळजी नाहीये. आणि साफसफाई कशी करायची हे तुला चांगलंच माहिती आहे. कारण संपूर्ण देश साफ करायला निघालेली तुम्ही ध्येयवेडी माणसं आहात. घरात घाण कशी होऊ द्याल, नाही का? गप्प का? या शांततेचीच मला जास्त भीती वाटते. काळजी घे. मनात साठवून त्याचा विस्फोट होऊ देऊ नकोस. सावध करायला आलोय मी. सांभाळ. काळजी घे. मला कोणती चिंता वाटते हळूहळू लक्षात येते माझ्या आप्पा. एकाच छताखाली राहून सुद्धा अनोळखी वाटायला लागलीत आपलीच माणसं. त्यांच्या ओठांवर एक, मनात वेगळंच काहीतरी. मलाही भीती वाटते. भीती वाटते आप्पा. अगं लवकर उठे, लवकर निजे. त्याची लाथ मिळे. फोन ठेव आता, अदरवाईज आय विल किक यू. कुठे लात मारणार आहेस ते सांग. म्हणजे फोन मधून लात मारणार आहेस? म्हणजे तिकडे फोन पकडतो, पाठीत, कमरेत की कुठे?